शेंगदाणे आता आपली भाजून घेऊया आपण. मस्तपैकी आपल्या आमटीला आता उकळी आलेली पाहू शकता, झटपट बनणारी. हाय मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत शेंगदाण्याचं, आमच्या इकडे पिठलं बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात, किंवा शेंगदाण्याची आमटी उपवासासाठी. तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण की जास्त तिखट नको आहे. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता. शेंगदाणे आता आपली भाजून घेऊया आपण. आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आपण आता त्याला काढून घेऊया. आता आपल्याला हे शेंगदाणे याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आपल्याला शेंगदाण्याची आमटी करायला थोडं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तुम्ही लोक जिरी कोथिंबीर खात असाल तर टाकू शकता, किंवा तुम्हाला हिरवी मिरची नसेल यूज करायची तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता. तर आपलं तेल तापलेलं आहे, ते तापलेलं आहे, आपलं वाटण टाकून घेऊन आपल्याला मिक्स करायचं आहे. वाटण आपण याच्यामध्ये टाकलेलं मस्त आपण आता व्यवस्थित परतून घेऊया. मस्त आपलं आता हे शेंगदाण्याचं वाटण व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. त्याच्या भांड्याला थोडं शेंगदाण्याचं वाटणचं हे लागलेलं आहे, तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आपण. याच्यामध्ये आता आपण हे पाणी टाकून घेऊया. तुम्हाला हवं तेवढी आमटी तुम्ही करू शकता, पातळ घट्ट कशी पाहिजे तशी. तर भगरीसोबत म्हणा, साबुदाण्याच्या खिचडीवर, उपवासाची भाकरी बनतात त्याच्यासोबत खायला मस्त लागतं आहे शेंगदाण्याचं पिठलं. तुमच्याकडे काय बोलतात, आमटी पिठलं. हां, तर आपण एवढं पातळ केलेलं आहे. आता याला आपण आता उकळी येऊ देऊया. पाहू शकता मस्तपैकी आता उकळी आलेली आहे. या चांगलं उकळू द्यायचं, म्हणजे टेस्टला कसं छान लागतं. लगेच एक उकळी आली बंद केलं असं नाही. मीठ कसं मी वाटतानाच घेतलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं अजून मीठ टाकते चवीपुरतं, नाही तर होऊ द्या खारट. मस्तपैकी आपल्या आमटीला आता उकळी आलेली पाहू शकता, झटपट बनणारी. तुम्हाला आमटी आता मी वाटीत काढून दाखवते. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही केलेली मी. आता आपलं शेंगदाण्याचे पिठले तयार झालेले मस्तपैकी. आता मित्रांनो, मस्तपैकी आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. आणि असे मस्त साबुदाणा म्हणा, भगर म्हणा, याच्यावरती टाकून खायला एकच नंबर लागते, किंवा भाकरीसोबत डोसे छान लागते. आता उपवास असल्यामुळे कसं नवरात्रीचं एकच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्याच्यामुळे वेगवेगळं. तर तुम्ही नक्की अशी ट्राय करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.